Hello student. Before this we have seen commercial crops in our paper second. We already studied about sugarcane and tobacco crop in that commercial crops. Today we are starting our new topic, that is potato. Locally potato is known as a batata or aloo. Family of potato is Solanaceae. Botanical name is Solanum tuberosum and origin is South America. Family, botanical name and origin. These 3 points are important for our question number 4A or B as well as for filling the blank. Next point is economic importance of potato. Potato is an important cash crop which gives the ready cash to the farmers. It is an cash crop. It gives ready cash to the farmers. Next point, it is said to be complete food. It is said to be potato. It is an complete food. Why? Because it contains carbohydrates, proteins, vitamin B, vitamin C and minerals. मिनरल्स असतात, व्हिटॅमिन बी असतं, व्हिटॅमिन सी असतं, प्रोटीन्स असतात आणि कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? कंप्लीट फूड असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉइंट, इट इज वन ऑफ द मेजर व्हेजिटेबल क्रॉप थ्रू आउट द वर्ल्ड. जर जगाचा विचार केला तर पोटॅटो हे नंबर 1 व्हेजिटेबल क्रॉप आहे. नेक्स्ट पॉइंट, इट इज द रिचेस्ट सोर्स ऑफ स्टार्च. पोटॅटो इट इज अन रिचेस्ट सोर्स ऑफ स्टार्च. स्टार्च खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोटॅटोमध्ये अवेलेबल असतं. इट इज प्रोड्यूस मोर फूड पर युनिट एरिया दॅन एनी सिरियल क्रॉप्स विदिन अ शॉर्ट पिरियड. Mostly potato duration is near about 3 months. Within a 3 months as compared to the cereal crop, potato yield or potato food per unit area is more. Next point, in India, potato is used as a vegetable alone. त्याची सिंगल बटाट्याची भाजी बनवू शकतो or it mixed with other vegetables. किंवा बटाटा दुसऱ्या वेगवेगळ्या भाज्यांमध्ये आपण मिक्स करून पण त्याची आपण भाजी बनवू शकतो. अँड लास्ट पॉइंट, व्हेरियस प्रोडक्ट्स प्रिपेअर्ड फ्रॉम पोटॅटो आर चिप्स, फिंगर चिप्स एक्सेट्रा. पोटॅटो पासून खूप सारे प्रोडक्ट्स बनवले जातात. त्यातले आपण फक्त 2च एक्झाम्पल बघतोय, चिप्स अँड फिंगर चिप्स. दीज आर द इकॉनॉमिक युजेस ऑफ पोटॅटो क्रॉप. नेक्स्ट पॉइंट इज व्हरायटीज ऑफ पोटॅटो. पोटॅटोच्या डिफरंट व्हरायटीज आहेत. कोणकोणत्या आहेत ह्या बघा. अप टू डेट, खुफरी सिंदुरी, खुफरी चमत्कार, खुफरी अलंकार, खुफरी चंद्रमुखी, खुफरी ज्योती, खुफरी सफेद आणि खुफरी लवकर. ओके, आता हे जे खुफरी 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 दिसतंय आपल्याला, हे एका प्लेसचं नाव आहे जी शिमलामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये आहे. खुफरीमध्ये काय आहे तर खुफरीमध्ये सेंट्रल पोटॅटो रिसर्च स्टेशन आहे. काय आहे खुफरीमध्ये? सेंट्रल पोटॅटो रिसर्च स्टेशन ऑफ इंडिया इज लोकेटेड ॲट खुफरी, सिमला, हिमाचल प्रदेश. त्या रिसर्च स्टेशन मधून ज्या काही व्हरायटी रिलीज होतात, त्या रिसर्च स्टेशन मध्ये ज्या काही पोटॅटोच्या व्हरायटी नवीन बनवल्या जातात, त्या रिलीज होणाऱ्या प्रत्येक व्हरायटीच्या इनिशियली काय असतं? खुफरी हा शब्द आपल्याला बघायला मिळतो. फक्त पोटॅटोच्या ज्या व्हरायटी रिलीज होतात खुफरी पोटॅटो रिसर्च स्टेशन मधून, त्या सगळ्या व्हरायटीजच्या पुढे आपल्याला काय बघायला मिळतं? खुफरी सिंदुरी, खुफरी चमत्कार आणि फर्स्ट व्हरायटी आहे अप टू डेट. आता आपण प्रत्येक व्हरायटीचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. फर्स्ट व्हरायटी VIMP व्हरायटी फॉर अवर फिलिंग द ब्लँक इज फॉर अवर शॉर्ट नोट इज अप टू डेट. अप टू डेट व्हरायटीचं अजून एक नाव आहे नंबरी व्हरायटी. Okay, first point in that, it is midlet variety maturing within 90 to 95 days. Within a 3 month, this variety will be mature. Next point, the tuber are medium to large in size, oval in shape and light cream in color. Okay, आता हा शब्द जो आहे ट्यूबर, हा शब्द आपल्यासाठी काय आहे? नवीन आहे. ट्यूबर हा शब्द काय आहे आपल्यासाठी? नवीन आहे. ट्यूबरचा अर्थ काय?
आपण पोटॅटोचं जेव्हा सोईंग करतो तेव्हा पोटॅटोचं सोईंग करताना आपण ॲज अ सीड म्हणून काय वापरणार आहे? पोटॅटोज वापरणार आहे. ठीक आहे. तर जो पोटॅटो ॲज अ आपण सीड वापरणार आहे, ह्या पोटॅटोजना आपण काय म्हणतो? ट्यूबर म्हणतो. काय म्हणतो अशा पोटॅटोजना? आपण पोटॅटो ट्यूबर्स असं म्हणतो. क्लिअर? मग पोटॅटो ट्यूबर्स जे आहेत, हे पोटॅटो ट्यूबर्सचा किंवा पोटॅटोचं शेप कसा आहे? ओव्हल शेप आहे. साईज कशी आहे? मीडियम टू लार्ज साईज आहे. आणि कलर कसा आहे? लाईट क्रीम इन कलर. हे आपण कुठल्या व्हरायटीच्या बाबतीतले हे कॅरेक्टरिस्टिक्स बघतोय? अप टू डेट. ओके. अप टू डेट व्हरायटीचे जे ट्यूबर्स आहेत हे मीडियम टू लार्ज साईज मध्ये आहेत, ओव्हल शेप मध्ये आहेत आणि लाईट क्रीम इन कलर आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे द फ्लेश इज व्हाईट अँड हॅव गुड कुकिंग क्वालिटी. आता फ्लेश हा एक नवीन शब्द आहे आपल्यासाठी. फ्लेश म्हणजे काय? जेव्हा आपण बटाटा कट केल्यानंतर आतला जो आपल्याला गाभा दिसतो, बटाटा कट केल्यानंतर आपल्याला जो आतमधला गाभा दिसतो, एकतर तो व्हाईट कलरचा असतो किंवा तो एकतर लाईट क्रीम कलरचा असतो, थोडासा दुधी कलरचा असतो किंवा एकतर तो पूर्ण पांढरा शुभ्र असतो. अप टू डेट व्हरायटीजचा जेव्हा आपण ट्यूबर कट करणार आहे तेव्हा त्याच्या आतमधला जो फ्लेश आहे, जो गाभा आहे, जो गर आहे, हा कुठल्या कलरचा असणार आहे? व्हाईट कलरचा असणार आहे. द फ्लेश इज व्हाईट कलर अँड हॅव गुड कुकिंग क्वालिटी. बटाटे शिजण्याची जी क्वालिटी आहे ही अप टू डेट ह्या व्हरायटीचे जे काही बटाटे आहेत त्यांची चांगली आहे. नेक्स्ट, बट ऑन प्रोलॉंग्ड बॉइलिंग द फ्लेश बिकम ग्रॅन्युअल. जर आपण खूप वेळ बॉइलिंग करत राहिलो तर फ्लेश जो आहे, गाभा आहे, हा काय होतो? ग्रॅन्युलर स्ट्रक्चर मध्ये होतो. ही अप टू डेट जी व्हरायटी आहे, ही व्हरायटी इट इज सुटेबल फॉर बोथ खरीप अँड रब्बी सीझन. खरीप म्हणजे कुठला सीझन असतो? रेनी सीझन असतो. रब्बी सीझन म्हणजे कुठला सीझन असतो? विंटर सीझन असतो. ओके. दोन्ही सीझन मध्ये तुम्ही ही व्हरायटी आरामात घेऊ शकता. मॅक्झिमम यील्ड देते ही व्हरायटी. अँड लास्ट पॉइंट इज यील्ड ऑफ अप टू डेट व्हरायटी इज नियर अबाउट 150 to 200 क्विंटल पर हेक्टर. किती यील्ड आहे अप टू डेटचं? 150 to 200 क्विंटल पर हेक्टर. क्विंटल मध्ये यील्ड आहे, वेगळं आहे, लक्षात ठेवायला पाहिजे. केजी मध्ये नाही आहे. पोटॅटोचं वेट जास्त असतं, क्विंटल आहे. ओके. 150 ते 200 क्विंटल पर हेक्टर. आता मी तुम्हाला इथं फ्लेश बोलले. अप टू डेट व्हरायटीचा फ्लेश कसा असतो? व्हाईट इन कलर. इथं एक तुम्हाला छोटीशी डायग्राम दाखवली मी पोटॅटोची. अप टू डेट व्हरायटीचा जो पोटॅटो आहे हा कट केलाय. ह्या कट केल्यानंतर हा आतला जो गाभा आहे, हा फ्लेश आहे, हा कुठल्या कलरचा आहे? व्हाईट कलरचा आहे. ओके. नेक्स्ट, पुढची व्हरायटी आहे आपली खुपरी सिंदुरी. तर ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. ही सुद्धा व्हरायटी कशी आहे? मिडलेट व्हरायटी आहे. इट इज अ मिडलेट व्हरायटी, मॅच्युअर्स विदिन 90 to 95 days. ओके. The tubers are rounded in shape, medium in size and red lead in color. ओके. आता हे जर थोडंसं वेगळं आहे बघा. हे कसे आहेत? शेप कसा आहे ह्याचा? राउंडेड इन शेप. जो खुपरी अप टू डेट आपण जे बघितलं त्याचा शेप कसा होता? ओव्हल शेप होता. ओके. ह्याचा शेप कसा आहे? राउंड इन शेप आहे, मीडियम साईज मध्ये आहे आणि रेड लीड इन कलर आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट बघा. द फ्लेश इज पेल येलो अँड गुड इन टेस्ट. जेव्हा हा खुपरी सिंदुरीचा जेव्हा आपण पोटॅटो कट करणार आहे तेव्हा आतमधला फ्लेश कसा आहे? पेल येलो कलरचा आहे आणि हे बटाटे शिजवून खाल्ल्यानंतर चांगले असतात टेस्टला, गुड इन टेस्ट. नेक्स्ट पॉइंट, द फ्लेश हॅज गुड कन्सिस्टन्सी आफ्टर कुकिंग. ओके. द फ्लेश हॅज गुड कन्सिस्टन्सी आफ्टर कुकिंग. ओके. म्हणजे बॉईल केल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी जी असते ही चांगली असते. मोस्टली हॉटेल्समध्ये वगैरे खुपरी सिंदुरीचे पोटॅटोज यूज केले जातात. इट इज सुटेबल फॉर प्लांटिंग इन रब्बी सीझन. आता इथं डिफरंट आहे बघा. जे आपण फर्स्ट व्हरायटी बघितली अप टू डेट व्हरायटी, ही अप टू डेट व्हरायटी खरीप आणि रब्बी दोन्ही सीझनसाठी सुटेबल होती. पण जी ही खुपरी सिंदुरी व्हरायटी आहे, ही व्हरायटी फक्त आणि फक्त कशासाठी सुटेबल आहे? फॉर ओनली रब्बी सीझन. ओके. नेक्स्ट पॉइंट, yield near about 300 to 375 क्विंटल पर हेक्टर. खुपरी सिंदुरीचा yield किती आहे? 300 ते 375 क्विंटल पर हेक्टर. ओके. नेक्स्ट व्हरायटी आहे आपली खुपरी चंद्रमुखी.
It is early variety matures within 75 to 80 days. ओके, आता इथं बघा, आतापर्यंत आपण ज्या बघितल्या दोन व्हरायटी पूर्वीच्या अप टू डेट असू दे किंवा सिंदुरी असू दे, ह्या कशा होत्या मिडलेट व्हरायटी होत्या, 90 to 95 डेज मध्ये मॅच्युअर होत होत्या, म्हणजे नियर अबाउट 3 महिन्यामध्ये मॅच्युअर होत होत्या. पण ही कशी आहे बघा, इट इज अन अर्ली व्हरायटी. कशी आहे? अर्ली व्हरायटी, म्हणजे थोडीशी लवकर मॅच्युअर होते ती. किती दिवसांमध्ये होते मग? एकदा सोईंग केल्यानंतर नियर अबाउट 75 to 80 डेज मध्ये मॅच्युअर होते. ओके, नेक्स्ट पॉइंट, द ट्यूबर्स आर ओव्हल इन शेप अँड क्रीमी व्हाईट इन कलर. कशा आहेत ट्यूबर्स? ओव्हल शेप मध्ये आहेत आणि क्रीमी व्हाईट इन कलर. नेक्स्ट पॉइंट आहे, द फ्लेश इज व्हाईट अँड व्हेरी गुड इन टेस्ट. ह्याचा सुद्धा फ्लेश कसा आहे हो? व्हाईट कलरचा आहे आणि ह्याची सुद्धा टेस्ट चांगली आहे. नेक्स्ट पॉइंट, इट हॅज गुड किपिंग क्वालिटी. किपिंग क्वालिटी म्हणजे काय? एकदा आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर मॅक्झिमम काळ तो स्टोअर करून ठेवू शकतो. इट इज गुड किपिंग क्वालिटी, म्हणजे त्याला जे स्प्राउटेड बर्ड्स येतात बघा, तुम्ही बटाटे जरा थोडे जरी जास्त दिवस घरामध्ये तसेच राहिले तर त्याला नवीन कोंब आलेले असतात, त्याला काय म्हटलं जातं? स्प्राउटेड बर्ड्स म्हटलं जातं. ओके, ही जी खुपरी चंद्रमुखी जी व्हरायटी आहे ह्याला तसं होत नाही. म्हणजेच काय? इट हॅज गुड किपिंग क्वालिटी, खूप वेळ आपण ते साठवून ठेवू शकतो. नेक्स्ट पॉइंट, इट इज सुटेबल फॉर प्लांटिंग इन बोथ खरीप अँड रब्बी सीझन. ही जी व्हरायटी आहे ही खरीप आणि रब्बी सीझन दोघांसाठी सुटेबल आहे. ओके, अँड लास्ट पॉइंट इज द यील्ड इज अबाउट 250 to 300 क्विंटल पर हेक्टर. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट शॉर्ट नोट इज खुपरी लवकर व्हरायटी. ओके, आता लवकर ह्याच्या मध्येच आहे अर्थ. लवकर म्हणजे काय? अर्ली मॅच्युअर होणारी, खूप लवकर मॅच्युअर होणारी व्हरायटी आहे ही खुपरी लवकर व्हरायटी. इट इज व्हेरी अर्ली व्हरायटी मॅच्युरिंग इन अबाउट 65 to 70 डेज. म्हणजे जवळजवळ 2.5 महिन्यामध्ये ही व्हरायटी तयार होते. 2 ते 2.5 महिन्यामध्ये ही व्हरायटी आपण हार्वेस्ट करू शकतो. खूपच लवकर आपण, ॲज कम्पेअर टू अदर व्हरायटीज ऑफ पोटॅटो, ही जवळजवळ 1 महिनाभर आपल्याला आधी उत्पादन देणारी व्हरायटी आहे, म्हणूनच तिचं नाव काय आहे? खुपरी लवकर. इट इज व्हेरी अर्ली व्हरायटी मॅच्युरिंग विदिन 65 to 70 days after sowing. Next point, the tubers are round in shape and creamy white in color. ओके, ट्यूबर्स कसं आहेत? हे राऊंड इन शेप आहेत अँड क्रीमी व्हाईट इन कलर आहे. नेक्स्ट पॉइंट, द फ्लेश इज व्हाईट अँड गुड इन टेस्ट. ह्याचा सुद्धा फ्लेश कसा आहे बघा? व्हाईट आहे आणि टेस्ट मध्ये कसा आहे? चांगला आहे. नेक्स्ट पॉइंट, इट इज सुटेबल फॉर प्लांटिंग इन बोथ खरीप अँड रब्बी सीझन. हे पण दोन्ही सीझन मध्ये आपण आरामात घेऊ शकतो. अँड यील्ड इज इक्वल टू 250 क्विंटल पर हेक्टर. हे जे यील्ड किती आहे? थोडंसं कमी आहे ॲज कम्पेअर टू अदर व्हरायटीज, 250 क्विंटल पर हेक्टर. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टंट फिलिंग द ब्लँक बघणार आहे आपण दोन. आता मी तुम्हाला सांगितलं सगळ्या व्हरायटीजच्या आधी काय होतं? खुफरी 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 शब्द आपण बघितला. ओके, तर हे जे खुपरी आहे हे कुठं आहे? सिमलामध्ये आहे. ओके, सिमलामध्ये काय आहे मग पोटॅटोचं? हिमाचल प्रदेशमध्ये जे शिमला आहे तिथं काय आहे पोटॅटोचं? सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. काय आहे? सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट विच इज लोकेटेड ॲट सिमला, हिमाचल प्रदेश. आता तुम्हाला जेव्हा बोर्डाला ही फिलिंग द ब्लँक येईल तेव्हा तुम्ही इथं सिमलाच लिहायचं आहे, तिथं खुफरी लिहायचं नाहीये, कारण सिमला मधला तो एक पार्ट आहे. आपल्याला सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट जेव्हा बोर्डाला फिलिंग द ब्लँकला विचारलं जाईल तेव्हा वी हॅव टू आन्सर इट ॲज अ सिमला. ओके, नॉट अ खुपरी. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढची एक फिलिंग द ब्लँक इम्पॉर्टंट आहे, स्टेट पोटॅटो रिसर्च सबस्टेशन. स्टेट म्हणजे काय? तर महाराष्ट्राचं आहे. स्टेट पोटॅटो रिसर्च सबस्टेशन कुठं आहे? आपल्याकडं खेडला आहे. खेड कुठं आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ओके, स्टेट पोटॅटो रिसर्च सबस्टेशन विच इज लोकेटेड ॲट खेड अँड सेंट्रल पोटॅटो रिसर्च स्टेशन विच इज लोकेटेड ॲट शिमला, हिमाचल प्रदेश. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे इकॉलॉजी. ॲज वी नो इकॉलॉजी इज डिवायडेड इन टू 2 टाइप्स, क्लायमेट अँड सॉइल. पहिल्यांदा आपण क्लायमेट बघूया. आता शिमला, हिमाचल प्रदेश, इथं कसं असणार आहे टेम्परेचर किंवा कसं असणार आहे वातावरण? ऑब्व्हियसली तिथलं कुठला रिजन असणार आहे? तो टेम्परेट रिजन असणार आहे. ओके, पोटॅटो इज ग्रोन वेल इन टेम्परेट रिजन क्रॉप
and requires cool climate. जर तुमच्या आपल्याकडेही पोटॅटो घेतले जातात, पण आपल्याकडचं yield आणि तिथलं yield फार फरक आहे. त्याला टेम्परेट जर क्लायमेट असेल, रिजन असेल, तर मॅक्झिमम आपलं पोटॅटो क्रॉप yield देतं. ओके, पोटॅटो इज अ टेम्परेट रिजन क्रॉप and requires cool climate for their growth. Next point, but it is adaptable to wide ranges of climatic conditions. जसं मी सांगितलं आता की आपल्याकडेही येतं, आपल्याकडे काही टेम्परेट रिजन नाही आहे, आपल्याकडे कसं आहे, सब ट्रॉपिकल रिजन आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट, इट इज very important, filling the blank. Optimum temperature range of potato is 15 degrees Celsius to 25 degrees Celsius. Okay, optimum temperature range is 15 degrees Celsius to 25 degree Celsius. Next point, high day temperature 20 to 25 degrees Celsius is good for vegetative growth, while 15 to 20 degrees Celsius night temperature is good for tuber formation. ओके, आता व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे काय, शाखीय वाढ. शाखीय वाढ इन द सेन्स सॉइलच्या वरती जो काही प्लांटचा पार्ट असेल, ब्रँचेस असतील, लीफ असेल, स्टेम असेल, ह्याला काय म्हटलं जातं, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ऑफ दॅट प्लांट. ह्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी किती टेम्परेचर रिक्वायर्ड आहे तुम्हाला तुमच्या ॲटमॉस्फिअरमध्ये, नियर अबाउट 20 to 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल तर तुमचं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ तुमच्या प्लांटची चांगली होते. ओके, आणि ट्यूबर फॉर्मेशन, ट्यूबर म्हणजे काय आता सांगितलं मी तुम्हाला, ट्यूबर इज नथिंग बट द पोटॅटो. ओके, तर ट्यूबर कुठं असणार आहेत, पोटॅटो कुठं असतात आपले, सॉइलच्या अंडर असतात, सॉइल सरफेसच्या खाली असतात. मग तुमचं ट्यूबर फॉर्मेशन चांगलं होण्यासाठी नाईट टेम्परेचर तुम्हाला किती तुमच्या रिजनमध्ये आवश्यक आहे, नियर अबाउट 15 to 20 डिग्री सेल्सिअस. ओके, एकदा हा पॉईंट अजून एकदा रिपीट करूयात आपण. जर आपल्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली हवी असेल तर आपलं डे टेम्परेचर बघा, डे टेम्परेचर किती हवं आहे आपल्याला, 20 to 25 डिग्री सेल्सिअस. आणि जर आपल्याला ट्यूबर फॉर्मेशन चांगलं व्हायचं असेल, खालचे जमिनीच्या खाली असणारे बटाट्यांची ग्रोथ चांगली पाहिजे असेल, तर आपल्याला नाईट टेम्परेचर आपल्या रिजन मधलं किती पाहिजे, नियर अबाउट 15 to 20 डिग्री सेल्सिअस. ओके, आता लास्ट पॉइंट, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, ट्यूबर फॉर्मेशन स्टॉप टोटली व्हेन, कधी तुमचं खालचं जमिनीच्या खालचे बटाटे आहेत त्यांची वाढ कधी स्टॉप होणार आहे किंवा वाढ होणारच नाही, कधी, जेव्हा तुमच्या इथलं ॲटमॉस्फिअर मधलं टेम्परेचर, व्हेन टेम्परेचर गोज अबाउ, जेव्हा 30 डिग्री सेल्सिअसच्या, व्हेन टेम्परेचर गोज अबाउ 30 डिग्री सेल्सिअस, द ट्यूबर फॉर्मेशन इज टोटली स्टॉप्ड. करेक्ट, कळतंय, ट्यूबर फॉर्मेशन स्टॉप कधी होणार आहे, व्हेन टेम्परेचर गोज अबाउ 30 डिग्री सेल्सिअस. ओके, फिलिंग द ब्लँक साठी अजून एकदा रिपीट करते, ऑप्टिमम टेम्परेचर रेंज खूप इम्पॉर्टंट आहे, 15 डिग्री सेल्सिअस टू 25 डिग्री सेल्सिअस. ओके, नेक्स्ट, सॉइल, कशी सॉइल लागते मग आपल्या पोटॅटोला बघूयात आपण. फर्स्ट पॉइंट, पोटॅटो कॅन बी ग्रोन ऑन एनी well drained soil which are rich in organic matter. ऑर्गॅनिक मॅटर रिच असणारी कोणत्याही प्रकारची सॉइल त्याला लागते. लोम और सँडी लोम सॉइल आर मोस्ट सुटेबल फॉर प्रॉपर ट्यूबर डेव्हलपमेंट. ट्यूबर म्हणजे काय, बटाटा, जमिनीच्या आतमध्ये जो बटाटा आहे ह्याला आपण ट्यूबर म्हणतो. ओके, मी हे रिपीट करते कारण हे आपल्यासाठी नवीन आहे. ओके, ट्यूबर डेव्हलपमेंट चांगली होण्यासाठी आपली सॉइल कशी पाहिजे, लोम और सँडी लोम. लोम आणि सँडी लोम हे सॉइलचे टाइप्स आहेत. नेक्स्ट पॉइंट, इट prefers slightly acidic soil, that is soil having pH near about 5.2 to 6.4. ओके, पोटॅटो साठी कशी सॉइल लागते, स्लाइटली ऍसिडिक, ऍसिडिक नाही, कशी लागते, स्लाइटली, अगदी थोडीशी ऍसिडिक असायला पाहिजे, स्लाइटली ऍसिडिक, ज्याचा पीएच किती असायला पाहिजे, 5.2 to 6.4. नेक्स्ट पॉइंट, इट कॅन नॉट टॉलरेट अल्कलाइन सॉइल. बघा, आताच मी सांगितलं स्लाइटली ऍसिडिक पाहिजे, ऍसिडिकच्या बरोबर अपोजिट काय असतं, आपण केमिस्ट्रीमध्ये बघितलेलं आहे, पीएच मीटर. ओके, ऍसिड बेस. इट कॅन नॉट टॉलरेट, अजिबात त्याला टॉलरेट होत नाही, काही सहन होत नाहीये, कसली सॉइल, अल्कलाइन सॉइल. अँड लास्ट पॉइंट, सॉइल शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. तुमच्या सॉइलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशी हवी आहे, चांगली हवी आहे. ओके,
नेक्स्ट पॉइंट, प्रिपरेशन ऑफ लँड. आता कोणतीही व्हरायटी असू दे, आपल्याला जर शेतामध्ये घ्यायची असेल तर कशी लँड प्रिपेअर करायला पाहिजे. लँड इज प्लाउड विथ ट्रॅक्टर और आयर्न प्लाउ इमिजिएटली आफ्टर द हार्वेस्ट ऑफ प्रिव्हियस क्रॉप. ओके, प्रिव्हियस क्रॉपचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपल्या शेतामध्ये, आता आपल्याला बटाटा घ्यायचा आहे, त्याच्या आधी तुमचं जे काही क्रॉप असेल, प्रिव्हियस क्रॉपचं हार्वेस्टिंग झाल्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे, लँड इज प्लाउड. आपली जी काही जमीन आहे ही काय करायचं आहे, प्लॉविंग करायचं आहे, नांगरून घ्यायची आहे विथ द हेल्प ऑफ ट्रॅक्टर और आयर्न प्लाउ. ट्रॅक्टर किंवा आयर्न लोकडी नांगराच्या साह्याने तुम्हाला काय करायचे, लँड प्लाउ करून घ्यायचे. नेक्स्ट पॉइंट, क्लोड्स आर क्रश्ड बाय क्लोड क्रशर. जे काही क्लोड्स आहेत, जे काही ढेकळं आहेत, ही कशाच्या साह्याने क्रश करून घ्यायचे आहेत आपल्याला, क्लोड क्रशरच्या साह्याने. आफ्टर दॅट वी हॅव टू ॲड 25 to 30 कार्टलोड्स FYM पर हेक्टर. ओके, आपल्याला नंतर काय ऍड करायचं आहे, 25 ते 30 कार्टलोड्स FYM पर हेक्टर. CL कार्टलोड्स म्हणजे काय, बैलगाड्या. Next, FYM is well mixed in soil by giving 2 cross harrowings. आपल्याला आता हे FYM मिक्स करायला पाहिजे आपल्या सॉइल मध्ये. मग ते कसं मिक्स करायचं, बाय गिव्हिंग 2 क्रॉस हॅरोइंग्स. क्रॉस हॅरोइंग्स कसे असतात हे आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये डिटेल मध्ये कळून जाईल. नेक्स्ट पॉइंट, लेबल द लँड अँड प्रिपेअर्ड अ स्मूथ सीड बेड. लँड, त्यानंतर काय करायचे, हॅरोइंग्स FYM टाकल्यानंतर मिक्स चांगलं होण्यासाठी हॅरोइंग्स करायचं आहे. हॅरोइंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लँड लेवल करून घ्यायचं आहे, लेवल द लँड. आणि त्यानंतर काय प्रिपेअर करायचं आहे आपल्याला, प्रिपेअर अ स्मूथ सीड बेड. हे काय आहे, सगळं प्रिपरेशन ऑफ लँड आहे. ओके, टुडे वी विल स्टॉप हिअर. In next lecture, we will learn the remaining points of potato crops. Thank you.